आवाज क्लिअर येतोय? स्क्रीन क्लिअर दिसते? ओके. चला, गुड मॉर्निंग. स्टार्ट करूया क्लासला. येस. आज आपण कालचा धडा परत घेणार आहोत. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. सगळ्यांनी चॅप्टरचं नाव लिहून घ्या. सगळ्यांनी नाव लिहून घ्या. चला, वाचन करायचं स्क्रीनवरचं. कारण काल जरा काही मुलांना समजलं नाही, त्यामुळे आपण परत क्लास घेतो. ठीक आहे? अक्षरा, अक्षराला अनम्यूट केलंय. अक्षरा, आवाज येतोय का? स्वरांजली पिसाळ. येस मॅम. हा, स्वरांजली स्क्रीनवरचं वाचन कर बाळा. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. बेरीज बेरीज म्हणजे मिळवणे, एकत्र करणे होय. काय झालं? 2 अधिक 4. 2 आणि 4 6 होतात. महत्वाचे: बेरीज करताना संख्येतील अंकाची स्थानानुसार मांडणी करणे, एकाखाली एक, दशकाखाली दशक याप्रमाणे डावीकडे ओके, व्हेरी गुड. चला, आता समजून घेऊया आपण वजाबाकी. बेरीज म्हणजे काय? ओके, बेरीज म्हणजे मिळवणे, एकत्र करणे. उदाहरणार्थ 2 अधिक 4 बरोबर 6. ओके, बेरीज करताना संख्येखाली अंकाची स्थानानुसार मांडणी करणे, एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक, अशाप्रमाणे तुम्हाला मांडणी करायचे. चला, 9 अधिक 2 याची बेरीज सांगा किती होते चॅट बॉक्स मध्ये. किती बेरीज येते? बरोबर. शौर्य बरोबर आहे. अक्षरा, चला, व्हेरी गुड. किती उत्तर येते? 17. तुम्हाला सगळ्यांना माहिती. आपण काय केलं मग? या 9 मध्ये हे 2 मिळवले, या 9 मध्ये 2 मिसळले, एकत्र केले, म्हणजे बेरीज किती आली? 17 आली. ठीक आहे, समजलंय? 233 अधिक 518 यांची बेरीज करा. चला, 233 अधिक 518. दिलं उत्तर? बघूया आपण. बरोबर. ऋषिकेश पाजीचं 751 आले. अक्षराचं पण 751 आले. बरोबर आहे. ठीक आहे, 741 कोण आहे? अक्षरा. 741, 751. चला, आता बेरीज करूया आपण. आता बघा, यांची बेरीज करताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक मांडून घ्यावं लागलं आधी आपल्याला. बरोबर. मग एकक स्थानी कोणती संख्या आहे? इथं 8 आहे आणि इथं 3 आहे. बरोबर. मग एककाखाली एकक, दशकाखाली दशक आहे. इथं 8 आहे, 3 आहे एकक. दशकाखाली इथं 1 आहे, इथं 3 आहे. शतकाखाली इथं 5 आहे, इथं 2 आहे. बरोबर. मग 233 अधिक
हे 518 आपल्याला असं लिहायचे. 8 हे एकक आहे, दशक आणि शतक. इथं पण एकक, दशक, शतक. ओके, मांडणी केली आपण. मांडणी केल्यानंतर 8 आणि 3 11, 11ला 1, हातच्या आला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 2 आणि 5 7. किती उत्तर येतंय? 751 उत्तर येते. बरोबर, 751 उत्तर येत आहे. चल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला जायचं मग पुढे. आता तुम्हाला समजलं बेरीज कशी करायची. चला, हे लिहून घ्या, हे एकदा लिहून घ्या, मग मी समजून सांगते याची बेरीज कशी करायची ते. चला, घेतलं लिहून? आयुष, झालं का आयुष झोपून क्लास करायचं? आयुष, चला, हे लिहून घ्यायचंय. लिहून घेतल्यानंतर बघा, इथं 3 आणि 2, 2 आणि 3 इथं 5, 9 आणि 0 9, 2 आणि 4 6, 4 आणि 9 13ला 3, हातच्या आला 1, 1 आणि 7 8 आणि 3. ओके, अशा पद्धतीने बेरीज केलेली आहे. हातच्या देऊन बेरीज केलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चला, तिसरा आणि चौथा मुद्दा वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. तिसरा आणि चौथा मुद्दा. कोण वाचतंय? सोनाली पानसरे. येस मॅम. हा, स्क्रीनवरचं वाचन कर बाळा. तिसरा आणि चौथा पॉइंट वाचन कर. तिसरा आणि चौथा. 0 प्लस 5 इज इक्वल टू 549 प्लस 0 9. कोणताही अंक 0 मध्ये मिळविला असता उत्तर तीच संख्या मिळते. ओके, स्वाभाविक उदाहरणामध्ये एकूण किती मिळून किती असे शब्द आल्यास बेरीज करावी. बरोबर. चला, आता समजून घेऊया आपण. 0 अधिक 5 बरोबर 549 अधिक 09 म्हणजे कोणताही अंक 0 मध्ये मिळवला असता उत्तर तीच संख्या मिळते. कोणताही अंक 0 मध्ये मिळवू द्या, उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? तीच संख्या मिळणार आहे. शाब्दिक उदाहरणांमध्ये एकूण किती मिळून किती असे शब्द आल्यास बेरीज करावी. बघा, शाब्दिक उदाहरणामध्ये हे जर शब्द आले, हे शब्द, तर काय करायचंय? बेरीजच करायचं आपल्याला. जर एखादं उदाहरण दिलं की किती मिळून किती, 315 अधिक 517 मिळून किती, असं जर आलं तर तुम्हाला काय करायचंय? तिथं बेरीज करायचे. बरोबर, येते सर्वांच्या लक्षात? त्यानंतर वजाबाकी. आता वजा म्हणजे काय? वजा म्हणजे कमी करणे. बेरजेप्रमाणे वजाबाकी मांडणी करावी. आपण जशी बेरीज करतो ना, तशीच वजाबाकीची पण मांडणी करायचे. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक. ओके, त्यानंतर हातच्या म्हणजे काय? लहान अंकातून मोठा अंक वजा करताना शेजारी डावीकडील अंकापासून आपण हातच्या घ्यावा लागतो. स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये आपण हेच शिकलो. ज्याने क्लास कालचा जॉईन केला होता त्यांना सगळ्यांना समजलं असेल. बरोबर, अनुष्का, अर्शान, अस्मिता, मच्छिंद्रा गोले,
ओके, चला आता आपण हातच्या घेऊन बेरीज करूया. चला बेरीज करा यांची. बेरीज करा. बेरीज चॅट बॉक्स मध्ये द्या. बेरीज करा, उत्तर द्या. अरशान शेख. ओके, 135, काही जणांचे 137 आले. 611. ओके, चला बघूया आपण कुणाचं उत्तर बरोबर आले. बघा कसं करणार वजाबाकी. 8 मधून 3 वजा होईल का? सॉरी, 3 मधून 8 वजा होतील का? नाही होणार. मग आपल्याला काय करायचंय, या बाजूचा एक अंक इकडे घ्यायचा आहे. डावीकडील अंकातून एक अंक इकडे घ्यायचा, एक इकडे घ्यायचा. ओके, इकडचा एक इकडे घेतल्यानंतर इथं झाले 6 आणि इथं झाले 13. 13 मधून 8 वजा केले आपण, किती राहतील मग? 13 मधून 8 वजा केले, किती राहतील? 5. 6 मधून 3 वजा केले 3 आणि 3 मधून 2 वजा केले 1. 135 ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. आता हे कोण आहे? ऋषिकेश. 138 कसं येईल? रिद्धीचं बरोबर आहे. चला, समजले मग तुम्हाला सगळ्यांना? आणखी एक उदाहरण घेऊया ना आपण पुढे जाऊया. मग चला आणखी एक उदाहरण घेऊया. चला, 344 वजा 156. वजाबाकी करायची, वजाबाकी. शर्वरी, सई मस्के, जान्हवी गोले. जान्हवीला अनम्यूट केले. जान्हवी, आवाज येतोय? माईक ऑन करा जान्हवी. सई मस्के, हॅलो. मॅडम. हॅलो. हा. हा जान्हवी, आवाज येतोय का जान्हवी? हो. उत्तर दे ना. वजाबाकी 344 वजा 156 किती येईल? ओके, आयुष आरगडेचं आले उत्तर. अर्शान शेखचं पण आले. वजाबाकी करायचे जान्हवी. पवन खरात. पवनला अनम्यूट केले. पवन, काय वजाबाकी येईल? हॅलो. पवन, वजाबाकी काय येईल? करतोय आता, उत्तर कळालंय. 188. 188. ओके, बर. आणखी कुणाचं उत्तर आलं? बोल. जान्हवी, उत्तर आलं का जान्हवी? हो. किती आलं जान्हवी उत्तर? 188. ओके, घाबरायचं ना मग, बिनधास्त उत्तर द्यायचे. मॅडम ती बोलते नाही येत गणित. आ बोल ना, नाही येत. ठीक आहे, प्रॅक्टिस करा थोडीशी. थोडीशी प्रॅक्टिस करा. ओके, आता बघा वजाबाकी कशी करणार. इथं सगळ्यात आधी बघायचं, 4 मधून 6 वजा होतात का? नाही होतात, कारण 4 ही लहान संख्या आहे. बरोबर.
4 ही 6 पेक्षा लहान संख्या, म्हणून आपण काय करतो, बाजूच्याचा एक उसना घेणार. मग इथं 4 मधून 1 इकडे गेल्यानंतर इथं 3 झाले, 14 मधून 6 गेले, 8 राहतील. बरोबर. आता 3 मधून 5 वजा होतील का? 3 मधून 5 वजा होतील का? नाही होणार. म्हणून परत आपण इकडचा एक इकडे घेतला, इथं 13 झाले, आणि इथं एक तिकडे घेतल्यामुळे इथं 3 मधून 1 गेला, 2च राहिले. 13 मधून 5 गेले, इकडचा की इकडे उसना घेतला की इथं लगेच संख्या लिहून ठेवायची. 13 मधून 5 गेले, किती येतील? 13 मधून 5 गेल्यानंतर 8 येईल. बरोबर. आणि 2 मधून 1 गेलं, 188 ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. समजले सर्वांना? वजाबाकी म्हणजे काय, बेरीज म्हणजे काय, कशी मांडणी करायची, कसा बाजूच्या डाव्या अंकातून एक अंक इकडे घ्यायचा, कशी लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची, ही सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर पुढे जाऊया. ओके. चला, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की होमवर्क दिलेला पाठवायचा कुठे. तर होमवर्क दिलेला पाठवण्यासाठी हा नंबर लिहून घ्या, त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा, फोन करू नका. फोन यासाठी करू नका कारण बिझी शेड्यूल असतं, 10 वाजता स्कूलमध्ये जावं लागतं. ओके. आपल्या RS एज्युकेशनची प्री स्कूल पण आहे. ठीक आहे, त्यामुळे शक्यतो कॉल नाही रिसिव्ह करू शकत. तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला होमवर्क पाठवून द्या. काल मी तुम्हाला गणित दिली होती, बऱ्याच जणांना व्हॉट्सअपला होमवर्क शेअर केला होता. तर क्वचित विद्यार्थ्यांचाच आलाय होमवर्क, बाकीच्या विद्यार्थ्यांचा आला नाही. तर लिहून घ्या आणि याच्यावरती होमवर्क करायचा, वहीचा फोटो काढायचा, मला पाठवून द्यायचं. बघूया, मी 8 दिवसातून एकदा चेक केला तरी पण तुम्ही होमवर्क पाठवून द्यायचंय. ठीक आहे. चला, लिहून घ्या, कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. ओके. आता आपण जशा पद्धतीने वजाबाकी केली तोच हा चार्ट आहे. हा चार्ट एकदा परत लिहून घ्या. मी इन शॉर्ट मध्ये हा चार्ट समजून सांगते मी तुम्हाला. हा चार्ट एकदा लिहून घ्या आणि जरा लिहिण्याची पण स्पीड वाढवा. बघा, वजाबाकी करताना आपण कशी करतो, या 3 मधून 4 वजा होतं का? नाही. म्हणून आपण काय केलं, या शून्यातला एक इकडे घेतला. आता शून्य मध्ये पण इथं शून्य आहे, त्यामुळे इथं आपण 10 पकडलं, कारण आपण इकडचा एक इकडे घेतला. ओके. 3 मधून 4 जात नाहीत म्हणून इथं आपण 13 केले, 13 मधून 4 गेले, 9 राहिले. बरोबर. मग आता इथं 10 मधला एक इकडे दिला होता, त्यामुळे 9 राहिले, 9 मधून 2 गेले, 7 वजा झाले. ठीक आहे. त्यानंतर आपण परत इकडचा अंक एक इकडे दिला होता आणि इथं पण 9 राहिले होते, 9 मधून 2 वजा केले तर 7 येईल. इथं पण सेम, 9 मधून 4 वजा केले तर 5 येईल. इथं 9 राहिले कसे, इथं ऑलरेडी 0 होते, 0 मधून आपल्याला एक अंक इकडे द्यायचा होता म्हणून इकडचा एक इकडे घेतला आपण. इथं 10 केले, 10 मधून एक आपण इथे दिला आणि इथं 9 राहिले, 9 मधून 4 गेले, 5. त्यानंतर ह्या 2 मधला एक आपण इथे दिला होता, त्यामुळे इथे एकच राहिला. आता 1 मधून 3 वजा होत नाहीत, त्यामुळे या 4 मधला एक आपण इकडे घेतला, इथं 11 झाले, 11 मधून 3 गेले, 8. आणि 4 मधला एक इथं गेला होता म्हणून इथं 3 राहिले होते, 3 मधून 2 गेले, 1. ठीक आहे. वजाबाकी करत गेलात, प्रॅक्टिस केली की समजते. येस. चला, आता हा महत्वाचा मुद्दा आहे, हा एकदा समजून घेऊया. महत्व. कस्तुरी, स्क्रीनवर दिलेलं वाचन कर. कस्तुरी. येस टीचर. शाब्दिक उदाहरणात मध्ये शिल्लक किती, बाकी किती, ते किती, फरक किती असे शब्द असल्यास वजाबाकी करावी. कोणतेही अंकातून 0 वजा केल्यास उत्तर तीच संख्या येते. उदाहरण, 4 वजा 0 बरोबर 4, 3 वजा 0 बरोबर 3. ओके, व्हेरी गुड. बघा, शाब्दिक उदाहरण दिलेले तिथं. शाब्दिक उदाहरणामध्ये शिल्लक किती, शिल्लक किती, बाकी किती, उरले किती, फरक किती असे शब्द आल्यास वजाबाकी करावी. हे लिहून घ्या सर्वांनी. शाब्दिक उदाहरण तुम्हाला विचारले, आदित्यने 10 पेन आणले,
त्यातील 2 पेन त्याच्या मित्राला दिले, मग शिल्लक राहिली किती, बाकी राहिली किती, उरली किती, असं. त्यानंतर मग प्रियल आणि कस्तुरी या दोघींच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे असं जेव्हा म्हणतात, फरक आहे, फरक दोघींच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे, असे शाब्दिक उदाहरण आले तर तिथं काय करायचं, तुम्हाला वजाबाकी करायचे. ठीक आहे. 10 केळी होती, त्यातली 9 केळी वरद इंगळेने खाल्ली आणि 1 केळी उरली. ओके. मग बाकी किती असं जेव्हा विचारलं जातं शाब्दिक उदाहरणामध्ये, बरोबर का वरद? खाणार का 9 केळी वरद? नाही खाणार. बर. 10 केळीतून 9 केळी वरद खाल्ली आणि बाकी किती उरली असं जेव्हा शाब्दिक उदाहरणामध्ये विचारलं जातं तेव्हा वजाबाकी करावी लागते. ठीक आहे. सर्वांनी लिहून घ्या. आता कोणत्याही अंकातून 0 वजा केल्यास उत्तर तीच संख्या येते. कोणत्याही अंकातून 0 वजा करू द्या. समजा 8 वजा 0 जर केलं तर उत्तर 8च येणार. 4 वजा 0 जर केलं तर उत्तर 4च येणार. 7 वजा 0 जर केलं तर उत्तर 7च येणार. 15 वजा 0 जर केलं तर उत्तर 15च येणार आहे. हे दोन्ही पॉइंट लिहून घ्यायचे आहेत सर्वांनी. लिहिले म्हणू नका, नंतर लिहितो, स्क्रीनशॉट काढून घेतो, असं नका करू. ओके. सर्वांनी लिहायचे, कारण वाचन करत करत लिहिल्यानंतर लिहिलेलं विसरत नाही. बघा VP राठोड एक छान वही घेऊन बसलेला असतो. चला लिहून घ्या सर्वांनी. स्वरांजली पिसाळ, अक्षरा, वंदना यादव, लिहून घ्या. झालं लिहून घ्यायचं. हे कोण आहे? आदित्य. चला दिवसभर रात्रभर काय केलं आदित्य आता अभ्यास करायला? चला पुढे जाऊया. चला उदाहरण सोडवा आता. नमुना प्रश्न सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. बेसिक आपलं शिकवून झालेलं आहे. काल पण शिकवले आणि आज पण शिकवले. ठीक आहे. सर्वांनी लिहायचंय. खूप
विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत. चला, थँक्यू सो मच. तुम्ही हुशार आहात का? मी शिकवलेलं समजते सर्वांना? समजते शिकवलेलं? कारण ऑलमोस्ट 90% विद्यार्थ्याच्या हातामध्ये नोटबुक पेन दिसते. छान लिहून घेत आहेत, प्रश्न सोडवत आहेत. मग तसाच सगळ्यांनी होमवर्क पण करून पाठवायचा आहे. तसाच सर्वांनी होमवर्क पण करून पाठवायचा आहे. ओके. यशोधन देसाईचं उत्तर आले. यशोधन, चला कसं सोडवलं सांग मला. यशोधन ला अनम्यूट केले. येस मॅम. हा, यशोधन सांग कसं सोडवलं. मॅम नकेदार ऐनुद्दीनचं पण आले, वंदना यादवचं पण आले. हा सांग बाळा कसं सोडवलं. मॅम 1,00,000 हा 1,010 मधून 100 वजा केले. एक लाख 1,010 मधून 100 वजा केले. ओके, आपण वजाबाकी करूया. बघा किती छान संख्या दिली. याच्यातून 100 आपल्याला वजा करायचे, बरोबर. चला, 0 मधून 0 वजा केले, शून्यच राहणार. 1 मधून 0 वजा केले तर आताच मी शिकवले, एकच राहणार. 0 मधून 1 वजा होईल का? नाही होणार. मग काय करावं लागेल? यशोधर माईक बंद केला का? हम्म 0 मधून 1 वजा केल्यानंतर नाही होणार. इकडचा एक इकडे घेतला, 10 मधून 1 वजा केले 9 येईल. इथं 10 होते, 11 होते. तर 10 झाले. ओके. डी उत्तर तर आले बऱ्याच जणांचं. इथं परत शून्यच घेतला, इथं 0 आणि इथं 1. ओके, समजले? पर्याय क्रमांक डी उत्तर येईल याचं. पर्याय क्रमांक डी. ओके, चला समजले का? डी कुणाकुणाचं आले? हे कोण आहे? वंदना यादव, शर्वरी. डी आले. बर, जान्हवी गोले. जान्हवी गोलेचं पण आले. अक्षरा, बरोबर. चला पुढे जाऊया आता आपण. मग समजले तुमच्या सगळ्यांना? प्रश्न क्रमांक 2 सोडवा. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. ओके, धनश्रीचं आले सी उत्तर, ऋषिकेशचं ए आले, शर्वरीचं नाही आलं. चला बाकीच्या विद्यार्थ्यांचं. बघा इथं पर्यायावरून पण तुम्ही जाऊ शकता. 2 संख्यांची बेरीज दिले. जर एक संख्या दुसरीपेक्षा 1440 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती,
असं विचारले. ठीक आहे, दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? चला, सोनाली पानसरे, सोनालीला अनम्यूट केले. सोनाली पानसरे, आवाज येतोय? सोनाली, आवाज येतोय का? हॅलो, ठीक आहे, चला. चला, पर्यावरून जाऊ शकता तुम्ही. इथे दोन संख्यांची बेरीज दिली. इथं बेरीज किती आहे? 1,25,600. 25,600 बरोबर. आणि दोन संख्या आहेत, माहित नाही. मग जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 दिलाय बऱ्याच जणांनी. तर पर्याय क्रमांक 3 ही लहान संख्या आहे आणि याच्यामध्ये 55,600 ही एक संख्या आहे आणि 55,600 मध्ये 600 मध्ये जर 14,400 मिळवले तर आपल्याला दुसरी संख्या मिळणार आहे. 14,400 मिळवले तर दुसरी संख्या 0 0 6 4 10 0 हातच्या आले 1 6 4 10 0 हातच्या आले 6 1 7 म्हणजे ही संख्या मिळणार आहे आपल्याला 70,000. आता 55,600 अधिक 70,000 यांची बेरीज करा. उत्तर हे येते का बघा. 1,25,600 उत्तर येते का बघा. येतंय? पर्यायावरून जायचंय तुम्हाला. जर पर्याय क्रमांक आपण 1 घेतला, हा 1 आणि याच्यामध्ये 14,400 मिळवले तर आपल्याला दुसरी संख्या मिळणार. त्या दोन्हींची बेरीज करून तुम्हाला 1,25,600 मिळते का बघा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. कारण लहान संख्या 55,600 आहे आणि दुसरी संख्या 70,000 आहे. कारण याच्यामध्ये आपण 14,400 मिळवलं आणि दुसरी संख्या तयार केली. या दोघांची बेरीज केली तर 1,25,600 येईल. बरोबर. यस, येते. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवायचंय. चला पुढे जाऊया. आता प्रश्न क्रमांक 3 सोडवा. आले या प्रश्नाचं उत्तर बघा. समजून सांगते मी. पंकजला पहिल्यांदा काय करायचं, प्रश्न समजून घ्यायचा. असे शाब्दिक उदाहरणं असतील ना तर तिथं काय करायचं, सगळ्यात आधी प्रश्न समजून घ्यायचा. बरोबर. मग प्रश्न कसा समजून घ्यायचा, पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळाले. किती गुण कमी मिळाले? 4 पेक्षा 15 गुण कुणाला मिळाले? पंकजला मिळाले. बरोबर. मग चारूला गुण किती मिळाले? चारूला किती गुण मिळाले माहित नाही. चारूचे गुण असं काढूया. एका मुलाचं इथं नाव लिहून घ्यायचंय. चारूचे गुण आपल्याला माहितीये का? माहित नाही म्हणून आपण x गुण धरले. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा शाब्दिक उदाहरणामध्ये सगळ्यात आधी. त्यानंतर पंकजला 4 पेक्षा किती गुण कमी मिळाले? 15 गुण कमी मिळाले. बरोबर. मग पंकजचे गुण पंकजचे गुण किती आहेत माहित नाही म्हणून x वजा 15 करा. कारण याच्यापेक्षा याला 15 गुण कमी मिळालेत पंकजला आणि चारूला किती गुण मिळाले माहित नाही म्हणून आपण x वजा 15 केलं. त्यानंतर चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. मग चारूला किती मिळाले? कांताला किती मिळाले? चारूपेक्षा कमी मिळाले. बरोबर. कांताचे गुण किती येतं?
चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले, मग कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी मिळाले म्हणून आपण वजा केले. पहिल्यांदा हे समीकरण समजले का? हे समजले का? शौर्यने तर डोक्यालाच हात लावलाय. समजले का शौर्य? चला, स्वराली पिसाळ, स्वरांजली पिसाळ बोला, हँड आहे. अक्षरा, काही डाऊट आहे का? मॅम मला हा क्वेश्चन नाही समजला. मी आता समजून सांगते ना. एवढं समजलं? चारूचे गुण, पंकजचे गुण आणि कांताचे गुण एवढं समजलं का? येस मॅम. हा, आता याच्या पुढचं सांगते मी समजून, लक्ष द्या. ठीक आहे? येस. बघा, हे आपण गुण लिहिले. आता गुण लिहिल्यानंतर आपल्याला समीकरण मांडायचे. इथे समीकरण मांडूया आपण. समीकरण मांडू. आता समीकरण कसं मांडणार? तर काय सांगितलंय? तिघांना एकूण 112 गुण मिळाले, तर कांताला गुण किती मिळाले? मग तिघांचे हे जे गुण आहेत यांची बेरीज करावी लागेल ना आपल्याला. चारूला x गुण आहेत, पंकजला x वजा 15 गुण आहेत, कांताला x वजा 5 गुण आहेत. यांची सगळ्यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आणि आपल्याला 112 तिथं मिळणार आहे. बरोबर? ठीक आहे. तर कांताला गुण किती मिळाले हे काढायचं आपल्याला. चला, लिहून घ्या. x अधिक x वजा 15 अधिक x वजा 5. ही स्टेप लक्षात आली का? हे समीकरण आपण कसं तयार केलं हे लक्षात आले का सर्वांच्या? सगळ्यात आधी आपण काय केलो? हे जे x आहे चारूचे गुण ते घेतले, पंकजचे गुण घेतले. चारूचे गुण आणि पंकजचे गुण यांची बेरीज केली. हे चारूचे गुण आहेत, हे पंकजचे गुण आहेत, यांची बेरीज केली आणि कांताचे गुण पण बेरीज केली. इथं वजा यायला पाहिजे. वजा. ठीक आहे, एवढं समजलंय. आणि मग सगळ्यांची बेरीज मिळून किती होते? सगळ्यांची बेरीज मिळून किती होते? 112 गुण होतात. सगळ्यांचे गुण 112 होतात. ठीक आहे. आता बघा, x अधिक x अधिक x की इथं काय होईल? थांबा जरा, आता पेन दुसरा घेते. x अधिक x 2x वजा 15 अधिक x वजा 5 असं लिहून घ्या पहिल्यांदा, बरोबर 112. ठीक आहे. त्यानंतर हे 2x आणि हा x हे बेरीज आहेत ना दोघं पण. 2x आणि हा x हे 3x झाले. 3x वजा 15 आणि वजा 5. वजा वजा कधी पण अधिक होतं. वजा 15 बघा, वजा 15 आणि वजा 5 यांची वजा वजा अधिक होतं, पण चिन्ह वजाच येतं. वजा 15 आणि वजा 5 किती होतील? वजा 20 होतील. आपण इथं वजा 20 घेतले, बरोबर 112. हे समजलंय? आधी आपण x बरोबर 2x केलं, नंतर 2x अधिक x 3x केला, वजा 15 आणि वजा 5 आपण वजा 20 केलं, बरोबर 112 उत्तर आले. ओके, ठीक आहे. हे इथपर्यंत समजले का सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? ओके. आता पुढे बघा, आता आपल्याला x काढायचंय. येस, हा. आता 3x आपल्याला काढायचंय. तर हा जो इथे लिहिते मी, हा जो 3x आहे, हा 3x वजा वजाचा इकडे जाऊन काय होईल? बेरीज होईल. 3x बरोबर
112 अधिक 20 होईल, कारण वजा 20 बरोबरच्या इकडे जाऊन बेरजे मध्ये जाणार, वजा 20 बरोबरच्या इकडे जाऊन बेरजे मध्ये जाणार, आणि इथं 3x बरोबर 132, 112 अधिक 20 132 असं येईल बरोबर. आणि हे x बरोबर 132 भागिले 3 करायचे तुम्हाला, भागाकार करा 132 भागिले 3, 132 भागिले 3. ओके, हे रद्द करूया. एकशे 32 भागिले 3, x बरोबर 132 भागिले 3 काय उत्तर येईल, x बरोबर 44 उत्तर येईल. 44 म्हणजे चारूचे गुण किती आहेत, चारूचे गुण 44, कारण x हे चारूचे गुण होते बरोबर. 44. पंकजचे गुण किती आलेत मग आता चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या मला, पंकजचे गुण किती, पंकजचे गुण किती, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या मला. पंकजचे गुण किती, बरोबर बरोबर. रिद्धी शिंदे बरोबर आहे, सोनाली पानसरे बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं, 44 मधून 15 वजा करायचंय, 44 मधून 15 वजा करायचं आहे, 29 उत्तर येईल. 44 वजा 15, कारण चारूपेक्षा पंकजला 15 गुण कमी मिळालेले आहेत बरोबर. चारूपेक्षा पंकजला 15 गुण कमी मिळाले, म्हणजे पंकजला किती गुण मिळाले, 29 गुण मिळाले. आता कांताला किती मिळाले मग, कांताचे गुण, कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी मिळाले, कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी मिळाले, मग किती मिळाले तर द्या आता चॅट बॉक्स मध्ये. कांताला चारूपेक्षा बरोबर कोण आहे, हे अक्षरा बरोबर आहे, किती गुण मिळाले, मग 34 गुण मिळाले, कारण 44 मधून 5 वजा करा, सॉरी 39 मिळतात. चारूपेक्षा कांताला 5 गुण कमी मिळालेत, मग 44 मधून 5 वजा केले 39 उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. समजतंय. पहिल्यांदा व्यवस्थित समीकरण समजून घ्यायचंय, एक एक स्टेप व्यवस्थित करायची, आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला समजतंय. समजलं. चला बाकीचा राहिलेला भाग आपण उद्या बघूया. हो हो, टाइम झालाय माहितीये मला. चला बाकीचा राहिलेला भाग आपण उद्या बघूया, ठीक आहे. उद्या तर आता बुद्धिमत्ता बघूया आपण. चलो बाय बाय, हॅव अ नाईस डे.